राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं अचूक अंदाज घेणारं आपल्या विचारांचं चॅनल म्हणजेच ओम साई न्यूज। दादा पत्रकार दादा सरकता थोडे आधी जमीन ते जी जमीन में ते करायचं असोसिएशन आणि ओसवाल जैन श्री संघातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। हा खूपच भ्याड हल्ला आहे। आपल्या हिंदू बांधवांवरती जी निर्घुण हत्या करण्यात आली, नाव समाज धर्म विचारून ही जी निर्घुण हत्या केली, त्याचा आम्ही जामनेर वासियांतर्फे तीव्र निषेध व्यक्त करतो आणि दोषींना सक्त आणि कडक सजा व्हावी अशी आम्ही सरकारच्या दरबारी विनंती करतो। या लोकांना कुठल्याही परिस्थितीमध्ये सोडू नये, असा भ्याड हल्ला भविष्यात कधीही होऊ नये। निरपराध असे निष्पाप आपले हिंदू लोक त्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडले। पुनश्च एक वेळा JSRMP तर्फे मी सर्व शहीदांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि माझ्या 2 शब्दांना विराम देतो। जय हिंद, जय भारत। दिवस ज्या दिवशी भारताचं मिनी स्वित्झर्लंड समजलं जाणारं पहलगाम मधील बैसरण घोरं, ज्यामध्ये आपले जे काही पर्यटनासाठी तिथे गेलेले होते त्यांच्यावर अतिरेक्यांनी अतिशय भ्याड हल्ला केला आणि आपण बघतोच काही व्हिडिओ प्रदर्शित झाले, काही शहरावर आपले पर्यटक पळत आहेत आणि हे भ्याड दरोडे अतिरेकी त्यांना त्यांची जात धर्म विचारून, त्यांना काही धर्माविषयी माहिती विचारून त्यांना जवळून अक्षरशः गोळ्या झाडत आहेत। लहान मुलांचा तो आक्रोश आणि आपण ते बघतात, ते महिलांचं ओरडणं विव्हळणं आणि त्यामध्ये मृत्युमुखी पडलेले आपले जे 27-28 लोक आणि जवळपास 20 लोक त्यामध्ये जखमी झालेले आहेत। या भ्याड हल्ल्याचा मी संपूर्ण भारतवासियांतर्फे निषेध व्यक्त करतो। तसेच इथं उपस्थित आमच्या नगराध्यक्षा सौ साधनाताई महाजन आणि आमचे जितूभाऊ पाटील, दीपकभाऊ तायडे, आतिशभाऊ झालटे, त्याचप्रमाणे शिवाजी नाना सोनार, तसेच उपस्थित सर्व मान्यवर, या सर्वांच्या वतीनं मी आणि इथं उपस्थित असलेले आपले सर्व कार्यकर्ते, सर्व पक्षाचे विविध पक्षाचे कार्यकर्ते, ज्येष्ठ पदाधिकारी असतील किंवा जामनेरमधील ज्येष्ठ नागरिक असतील, या सर्वांच्या वतीनं मी निषेध व्यक्त करतो। आणि आपण जाणताच आपले नरेंद्रभाई मोदी तसेच अमितभाई शहा हे नक्कीच या घटनेचा बदला घेतील आणि बदला असा तसा नव्हे। अमितभाई तर म्हणतात की आम्ही त्यांच्या घरात जाऊन घुसून त्यांना मारू, याच पद्धतीनं आपण त्यांचा बदला घेऊ आणि तसा घेतल्याशिवाय आम्हाला शांती बसणार नाही, आम्हाला शांती मिळणार नाही, ही अशीच अपेक्षा आम्ही सर्व भारतीयांच्या वतीने अपेक्षा व्यक्त करतो। आणि नक्कीच या भ्याड हल्ल्याचा आपण सर्वांनी बदला घ्यावा अशी मी इच्छा करतो व्यक्त करतो। या सर्वांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, आपल्या सर्वांच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करतो। आपल्या भारत देशासाठी आणि आपल्या सर्वांसाठीच काळाकुट्ट दिवस, अतिशय दुर्दैवी दिवस की ज्या दिवशी पाकिस्तानी अतिरेक्यांनी आपल्या जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे आपले जे पर्यटक त्या ठिकाणी होते त्या पर्यटकांवरती भ्याड हल्ला केला आणि त्या कायर हल्ल्यामध्ये आपले 28 पर्यटक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले। खरं तर सांगताना खूप संवेदना होतात की त्या ठिकाणी अतिरेक्यांनी त्या पर्यटकांना आपली जात, आपली भाषा विचारली नाही, आपला धर्म विचारला आणि धर्म विचारून त्या ठिकाणी गोळ्या झाडल्या। आपल्याला सगळ्यांना माहित आहे की अनेक वर्ष या काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी धुमाकूळ घातला, पण काही वर्षापासून मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी एक खऱ्या अर्थानं लोकशाही सुरू झाली। एक पुन्हा काश्मीर उभं राहायला लागलं। एक नंदनवन जे होतं, काश्मीर आमचं नंदनवन होतं, काश्मीर आमचं नाक, आणि पुन्हा नंदनवन म्हणून उभं राहायला लागलं असताना पुन्हा या नंदनवन होण्याच्या प्रक्रियेवरती हल्ला करण्याचा मानस ठेवून या पाकिस्तानी अतिरेक्यांनी त्या ठिकाणी हल्ला केला। हा हल्ला खरं तर नुसत्या पर्यटकांवरती नाही आहे, या संपूर्ण भारत देशाच्या अस्मितेवरती आहे आणि म्हणून निश्चितपणे फार मोठी हानी आपल्या देशाची या ठिकाणी झाली आहे।
अनेक पर्यटक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले, त्या पर्यटकांच्या परिवाराची फार मोठी हानी या ठिकाणी झाली. आणि म्हणून आपला सारा भारत देश या पर्यटकांच्या सोबत आहे. या देशाचं लाडकं नेतृत्व माननीय मोदी साहेब, या देशाचे पोलादी गृहमंत्री अमित शहाजी आणि आपण सारेच या पर्यटकांच्या कुटुंबाच्या सोबत आहे. खरं तर मी आपल्या सगळ्यांच्या वतीने आपल्या जामनेर नगरीच्या नगराध्यक्षा साधनाताई, महाराष्ट्र राज्याचे संकटमोचक, महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री माननीय गिरीश भाऊंच्या वतीने याच्यानंतर प्रत्येकाने पुढे येऊन पुष्पचक्र अर्पण करून आपापल्या परीने श्रद्धांजली अर्पण करायची आहे. त्यानंतर पुष्प अर्पण करून झाल्यानंतर आपण या ठिकाणी निषेध म्हणून एक छोटंसं आंदोलन या ठिकाणी करणार आहोत. आपल्या सर्वांना अभिमान असेल, आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व. जम्मू काश्मीरमध्ये जे प्रवासी अडकलेले आहेत त्यांच्या मदतीसाठी आणि राज्य शासनाचे प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी गेलेले आहेत. ही आपल्यासाठी एक अभिमानाची बाब आहे. अतिरेक्यांनी जो भ्याड हल्ला करून आपले पर्यटक यांच्यावर हल्ला केला, त्यांना मारण्यात आलं. खऱ्या अर्थानं या भ्याड हल्ल्याचा आपण आज निषेध व्यक्त करत आहोत. खऱ्या अर्थानं जर का विचार केला तर ज्या देशात ते राहतात त्याच देशाशी काही लोक गद्दारी करता आहेत आणि अत्यंत दुर्दैवी बाब अशी आहे की कोणाचा धर्म विचारून ज्यावेळेस हल्ला होतो ही खऱ्या अर्थानं खंताची बाब आहे. अत्यंत चुकीचा असा जो हल्ला झालेला आहे त्याचं उत्तर निश्चितच आपलं सरकार त्यांना देईल. या सगळ्या घटनेचा आम्ही निषेध करतो. या घटनेत जे आपले पर्यटक वारलेत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आम्हाला अभिमान आहे की महाराष्ट्र शासनाने तात्काळ या विषयाची दखल घेतली. महाराष्ट्र शासनाचे संकटमोचक म्हणून ज्यांची ओळख आहे ते माननीय नामदार गिरीश भाऊ आज काश्मीरमध्ये आपल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना सोडवण्यासाठी गेलेले आहेत. त्या संदर्भातल्या सगळी यंत्रणा, सरकारी यंत्रणा देखील कामाला लागलेली आहे. भारत माता की जय.